नमस्कार, मी डॉक्टर प्रियांका राठोड, स्त्रीरोग तज्ज्ञ, सह्याद्री हॉस्पिटल, उदगीर. आज मी आपल्याला प्रौढ BCG लसीकरणाविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे. आपल्याला माहीत आहे की आपण नवजात बालकांना डिलिव्हरीनंतर BCG ही लस देत असतो. आता प्रौढ व्यक्तींना देखील असे लसीकरण सुरू झालेले आहे. हे लसीकरणासाठी पात्र व्यक्ती कोणती आहे? ज्या व्यक्तीचं वय 18 वयोगटापेक्षा जास्त आहे, ज्या व्यक्तीचं वय 60पेक्षा जास्त आहे, ज्या व्यक्तींना मधुमेह हा आजार आहे, ज्या व्यक्ती स्वयंघोषित धूम्रपान करतात, स्मोकर्स जे आहेत ते हे वॅक्सिन घेऊ शकतात. ज्या व्यक्तीला मागच्या 5 वर्षामध्ये ॲक्टिव्ह ट्युबरक्युलोसिस होऊन गेलेला आहे, त्या व्यक्तीने ही वॅक्सिन घेणे अत्यंत गरजेचं आहे. ज्या व्यक्तीने ॲक्टिव्ह ट्युबरक्युलोसिसची ट्रीटमेंट चालू आहे, त्या व्यक्तींना आपण ही लस देत नाही. अशा व्यक्तींना आपण ट्रीटमेंट संपल्यानंतर 4 आठवड्यांनी ही वॅक्सिन देत असतो. जे व्यक्ती एखाद्या पॉझिटिव्ह ट्युबरक्युलोसिसच्या पेशंटच्या संपर्कात मागील जानेवारी 2021 नंतर जर संपर्कात आलेले असेल, तर त्या व्यक्तीला देखील वॅक्सिनेशन देणं अत्यंत गरजेचं आहे. तसेच ज्या व्यक्तींचा BMI 18पेक्षा कमी आहे, बॉडी मास इंडेक्स, त्यांना देखील वॅक्सिन देणं गरजेचं आहे. आता ही वॅक्सिन कोणाला देऊ नये? 18 वयोगटापेक्षा खालील व्यक्तींना आपण ही वॅक्सिन देत नाही. तसेच जी व्यक्तीची संमती ह्या वॅक्सिनसाठी नाही आहे किंवा जी व्यक्ती स्वतःहून संमती देऊ शकत नाही, अशा व्यक्तींना आपण वॅक्सिन देणार नाही आहे. ज्या व्यक्तींची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे, ज्या व्यक्तीला किमोथेरपी, कॅन्सरची ट्रीटमेंट चालू आहे किंवा अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया ज्या व्यक्तींमध्ये झालेली आहे, त्यांना ही वॅक्सिन देता येत नाही. HIV पॉझिटिव्ह व्यक्तीला आपण ही वॅक्सिन देत नाही किंवा ज्या व्यक्तीला HIV होण्याची रिस्क आहे, अशा देखील व्यक्तींमध्ये ही अवॉइड केली जाते. गरोदर माता, स्तनदा मातांमध्ये ही वॅक्सिन आपण देत नाही. ज्या व्यक्तींना गंभीर आजार आहे, ज्या अंथरुणात खिळलेला आहे, अशा व्यक्तींना देखील आपण ही वॅक्सिन अवॉइड केलेली बरी. तसेच जर एखाद्या व्यक्तीला असा इतिहास असेल, अशी पास्ट हिस्ट्री असेल की एखाद्या वॅक्सिनेशननंतर अत्यंत गंभीर रिॲक्शन आलेली आहे, अशा व्यक्तीला देखील आपण वॅक्सिन अवॉइड करणार आहोत. ज्या व्यक्तीने मागील 3 महिन्यामध्ये ब्लड ट्रान्सफ्युजन घेतलेलं आहे, बाहेरचं रक्त घेतलेलं आहे, अशा व्यक्तींमध्ये देखील आपण ही वॅक्सिन देणं अवॉइड केलेलंच बरं. धन्यवाद.